नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. नेहमीच वरण भात किंवा आमटी भात खाऊन कंटाळा येतो. मग अशा वेळेला मी आज झटपट असा माझा पुलाव बनवला. 2 वाटी नेहमीचाच घरचा तांदूळ घेतला. मसाला बनवण्यासाठी थोडीशी लसूण, अद्रक, मिरची, कोथिंबीर आणि जिरं थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलं. फोडणीला तेलामध्ये खडे मसाले टाकले. त्याच्यामध्येच एक चिरलेला कांदा आणि हिंग. कांदा चांगला परतून घेतला. त्याच्यामध्ये जो वाटण वाटलं हिरवा तेही चांगलं परतून घेतलं. त्याच्यामध्येच आपण हळद, थोडासा लाल तिखट आणि गरम मसाला सर्व परतून घेतलं. त्याच्यामध्येच आपण टॅमॅटो आणि बटाटा तेही चांगलं परतून घेतलं. आता हे सर्व परतण्यासाठी मला 7 ते 8 मिनटं लागली. त्याच्यानंतर मी धुतलेला तांदूळ टाकला. त्याच्यामध्ये कोलमचा घरचाच तांदूळ, चवीनुसार मीठ, तेही 2 मिनटं चांगलं परतून घेतलं. परतल्यानंतर त्याच्यामध्ये कोमट पाणी टाकलं आणि कुकरला 2 शिट्या काढून घेतल्या. झटपट असा पुलाव माझा इथे तयार झाला आणि खूप टेस्टी, कारण त्याचा इतका सुगंध घरभर पसरला होता. नक्कीच असा पुलाव करून बघा.